पुन्हा सत्ता आल्यास मोदी सरकार 10 जूनला शपथ घेणार असल्याची चर्चा, तर 5व्या टप्प्यातच बहुमताचा आकडा गाठल्याचा अमित शहांचा विश्वास। विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत, छगन भुजबळांची मागणी, तर महायुतीचे तिन्ही नेते मिळून फॉर्म्युला ठरवतील, फडणवीसांचं उत्तर। सुनील तटकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप, अल्पसंख्य समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनच्या 2 डॉक्टरांना कोर्टात हजर केलं। आरोपीचं ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलं। पुणे पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती। अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी डॉक्टर अजय तावरेंना फोन केला होता का याचा तपास व्हावा, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 5% पाणीसाठा शिल्लक, कित्येक किलोमीटरपर्यंत धरण क्षेत्र कोरडं ठाक। बीड जिल्ह्यात मराठा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू विकत घेऊ नका, वंजारी बहुल गावातला संवाद कॅमेऱ्यात चित्रित, ग्रामस्थ बबन घोळवेवर गुन्हा दाखल, जातीय एकोपा कायम राहावा, एबीपी माझाचं आवाहन। यावर्षी एसएससी बोर्डाचा निकाल 95.81%, निकालात कोकण विभाग अव्वल, तर यंदाही मुलींची सरशी। ठाण्यात उद्या दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार, पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी मनपाचा निर्णय, गुरुवारी सकाळी 9 वाजता पाणी पुरवठा नियमित होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।